चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला. पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं. सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले. आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडामाईनं माझा हात पकडला आणि मला येरमाळ्याला घेऊन गेली. आणि माझं गाराण ऐकून घेतलं. आणि या आईनं मला लेकरावानी जीव लावला. तिनं मला लावला जीव गोळावानी ग्वाड, राणचं मी पाखरू पण लेकरावानी लाड. दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांनं गोरगरिबांची मदत केली. त्यांना अन्नदान केलं. एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही. म्हणून माझ्या येडामाईला त्यांची सेवा एवढी आवडली. म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली. त्यांना आशीर्वाद दिला. आणि आज त्या आबाजी पाटलांमुळं ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली. आणि आज त्यांच्यामुळं या येडामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं. हेच आमच्यासाठी भरपूर आहे. आई राजा उदे उदे. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईनं. द्यायला काचाचं घरही दिलं असतं मला माझ्या आईनं. पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे. म्हणून मी या आईला नको म्हणलो. जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडामाई. फक्त सुखा दुःखात तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे. आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. द्यायला देशील तू काचाचं घर, द्यायला देशील तू काचाचं घर, पण दगड मारणाराचा नको ग शेजार. द्यायला देशील तू काचाचं घर. येडामाईचं लेकरू मी. या आईच्या शब्दाचं पालन करणं, येडामाईची सेवा करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा नियम आहे. आणि ज्या दिवशी या येडामाईचं नाव माझ्या ओठावर नसल, तो दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल. आई राजा उदे उदे. येडामाय, मागच्या जन्मी आई माझ्याकडून काहीतरी पुण्य झालं असेल, तेव्हा येडामाय ह्या जन्मी तुझी सेवा माझ्या हातून घडली. येडामाय, खरंच मी खूप नशीबवान आहे. मला तुझ्यासारखी आई मिळाली. मला माझी येडामाई मिळाली. आई राजा उदे उदे. वाईट मार्गाने चाललो होतो. या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला. सारी दुनिया माझ्या विरोधात होती. या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि मला म्हणली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती. सोडून दिलं येडामाय मी सर्वांना बोलायचं आई. आपल्या चांगल्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल तर एक वेळी शांत राहिलेलंच बरं. या माझ्या येडामाईला माहिती आहे मी किती चूक आणि मी किती बरोबर आहे. माझ्या आयुष्यामध्ये काही उरलं आहे तर ते फक्त माझी येडामाई आहे. आणि हे जीवन मी येडामाईच्या जीवावरच जगणार आहे.